नमस्कार, एम पी शिवावा ट्रिक्समध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पॉलिटीचे काही असे आर्टिकल्स सांगणार आहे आणि ते लक्षात कसं ठेवायचे याची भन्नाट ट्रिक सांगणार आहे. तसेच तुम्हाला पॉलिटी आर्टिकल लक्षात ठेवायला जर अवघड जात असेल तर तुम्ही या नंबरवर संपर्क करून आपली पेड PDF घेऊ शकता. अत्यंत रिजनेबल दरामध्ये ती तुम्हाला उपलब्ध होईल. आता पहा, कलम 25 काय आहे? तर कलम 25 आहे कोणत्याही धर्माचा आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. तर आपल्या PDF मध्ये याची ट्रिक्स काय केलेली पहा आपण. तर ट्रिक्स अशी आहे की वाय फॉर यहुदी धर्माचे आचरण आणि प्रचार करण्याचे स्वातंत्र्य. मग यहुदी धर्मच का घेतला मी? त्याचं कारण असं आहे की यहुदीचा जो वाय आहे तो ABCDनुसार किती नंबरला येतो? तो 25 नंबरला येतो. म्हणून कलम आपल्याला अशा प्रकारे लक्षात ठेवायचं आहे. कारण पहा, आकड्यांमध्ये कन्फ्यूज होतं, नेमकं 25 आहे की 26 आहे की 27 आहे, याच्यात कन्फ्यूज होऊ शकतं. मात्र असा तुम्ही एखादा धर्म जर डोक्यात ठेवला, तुमच्या डोक्यात ठेवला एखादा धर्म की नाही हो आपल्याला यहुदी धर्माचा प्रचार करायचा आहे, की मग तुम्हाला त्याच्यावरून ते आर्टिकल किती आहे लगेच लक्षात येईल. कारण वाय तर 25 नंबर आहे, ते तर त्याच्या जागी सोडणार नाही. वाय तर युनिक येते, ती युनिव्हर्सल ट्रूथ आहे की वाय हा ABCDनुसार 25 नंबरलाच येतो. तो का 26 नंबरला येणार आहे का? किंवा वाय हा कधी भविष्यात 24 नंबरला होणार आहे का, 26 होणार आहे का, 20 होणार आहे का? वाय त्याच्या जागी सोडणार आहे का? नाही. वाय हा कधी बी 25 नंबरलाच येणार आहे. तर मग तुम्ही तसं लक्षात ठेवा की कोणत्याही धर्माचं आचरण, असंही कोणत्याही धर्माचं म्हटलेलं आहे, बरोबर आहे की तुम्ही या कलमनुसार कोणत्याही धर्माचं आचरण करू शकता. कोणतेही तर मग तुम्ही यहुदी म्हणा ना, कोणत्याही म्हणण्यापेक्षा यहुदी धर्माचं आचरण आणि प्रचार असं म्हणा. ओके. आता यावरूनच आणखी एक कलम लक्षात ठेवता येईल, 325 पण असंच लक्षात ठेवता येईल तुम्हाला, यहुदी धर्मावरूनच. पहा, 325 काय आहे? तर केवळ धर्म, वंश, जात या कारणावरून एखाद्याला मतदान यादीतून हटवले जाणार नाही, असं 325 मध्ये सांगत आहे. तर मग याला ट्रिक्सनुसार कसं लक्षात ठेवायचं पहा. वाय फॉर एखादा व्यक्ती हा केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही, असं लक्षात ठेवा. एखादा व्यक्ती केवळ यहुदी धर्माचा आहे म्हणून त्याला मतदान यादीतून वगळले जाणार नाही, असं तुम्ही लक्षात ठेवा. कलम 325 आणि 25 अशा आपल्या भन्नाट ट्रिक्स आहेत. जर ट्रिक्स आवडत असतील आणि तुम्हाला पूर्ण पेड PDF पाहिजे असेल तर या नंबरवर संपर्क करू शकता. तसेच याच नावाने आपले MP शिवा ट्रिक्स याच नावाने आपलं टेलिग्राम चॅनल पण आहे, ते जॉईन केलं तर जॉईन करा. त्यावर तुम्हाला आणखी ट्रिक्स पाहायला मिळतील. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.